चंगळवादाच्या जगात पुस्तके नाहीशी होत आहेत. राजन गवस. समाजातील शिक्षित नवीन मध्यमवर्गाने घरापासून तुटून गावची भाषा सोडली आहे. जुन्या मध्यमवर्गीयांमुळे भाषा आणि संस्कृती जिवंत आहे. भौतिक चंगळवादाच्या जगात पुस्तक नाहीसे होत असून 99% शिक्षकांच्या घरात पुस्तक नाही ही शोकांतिका आहे. अशा लोकांच्या घरात मराठीला भवितव्य नाही असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी व्यक्त केले. येथे 1974 साली झालेल्या सुवर्ण महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सुवर्ण महोत्सवी स्मृतिजागर सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समारंभाचे निमंत्रक दिलीप शेंडे होते. सुप्रसिद्ध कवी, पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वर्षभरातील स्मृतिजागर मासिक कार्यक्रमातील सहभागी साहित्यिक व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना डॉ. गवस म्हणाले, मराठी भाषा अभिजात होती. आता फक्त त्यावर शासनाने शिक्का मारला आहे. आज महाराष्ट्रात माणूस कोणत्याही अर्थाने मराठी माणूस आणि मराठीचा अभिमान राहिला नाही. मराठीचा माणूस समाजात बॅटरी घेऊन शोधण्याची वेळ आली आहे. भाषा दूर जात असल्याने संस्कृतीचे सर्व घटक दूर जात आहेत. आत्मघातकी वाटेवर चालणाऱ्या समाजाला दुरुस्त करायचे असेल तर मराठी भाषेला ज्ञानभाषा करायला हवी आणि जगभरातील ज्ञान मराठीत आणण्याची व्यवस्था निर्माण करायला हवी. निमंत्रक कवी रोहित शिंगे यांनी स्मृती जागर कार्यक्रमात वर्षभर घेतलेले कवी संमेलन, कुसुमाग्रज जीवन साहित्य, ग्रेस कविता व साहित्य, आरती प्रभू कवी विश्लेषण, मराठी गीत गायन, नाट्यछटा अनुभव, मंगेशकर परंपरेतील गीत गायन अशा विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. आभार वैशाली नायकवडे यांनी मांडले. समारंभाच्या शेवटच्या सत्रात पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले.